नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ श्रावणी मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण आता असे पाहणार आहोत की इकडे श्रावणी ही तिच्या काकूला सांगत असते की त्या माणसाचा मला नीट चेहराही माहीत नाही आहे, पण मला काकू त्याला 1.5 लाख रुपये द्यायचे आहेत, त्यामुळे तो मला पास करणार आहे. आणि काय होते, तुला काय वाटतं याबद्दल? 1.5 लाख रुपये त्यांना द्यायला हवेत का? त्यानंतर श्रावणीची काकू ही तिच्याजवळ असलेले पैसे हे श्रावणीला देते. त्यानंतर श्रावणीचं आणि श्रावणीच्या काकूचं बोलणं आता शुभूने ऐकलेलं आहे आणि शुभू आता श्रावणीला थांबवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे की श्रावणी मॅडम, ह्या पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्ही एका शिक्षण मंत्र्याची मुलगी आहात आणि असं पैसे देऊन तुम्ही तुमचे मार्क्स वाढवून घेताय, म्हणजे बघा तुमच्या घरामध्ये शिक्षणाचा किती अपमान होतोय आणि मला अजिबात पटलेलं नाही. त्यावरती श्रावणी शुभूचं काहीच ऐकून घेत नाही आणि शुभू, या बाबतीत जर का तू माझ्यासोबत नसलास तरी पण मला चालतंय, कारण मला आता बाबांसाठी समोरचं काहीच दिसत नाही आहे. श्रावणी आता शुभूचं काहीच ऐकून घेत नाही, त्यामुळे शुभू आता तिकडून रागानेच निघून जातो. श्रावणी त्याच्या पाठेपाठे जात असते, पण शुभू तिला इग्नोर करतो. त्यानंतर इकडे घरामध्ये आता शुभंकरची आई ही देवाकडे प्रार्थना करत असते की माझ्या सानू एवढी रात्रंदिवस अभ्यासात डोकं घालून बसलेली असते, मला वाटतंय सानूला यावेळी चांगले मार्क्स पडायला हवेत आणि देवा तिच्या या प्रयत्नांना तू यश दे, असं आता ती देवासमोर बोलत असते. तर दुसरीकडे श्रावणी ही आता देवासमोर उभी राहिलेली आहे आणि माझ्या बाबांसाठी का होईना मला देवा पास कर आणि फक्त एवढ्याच वेळेला माझी तू इच्छा पूर्ण कर, तुझे मी महिन्यातून 11 उपवास करेन, असं देखील आता श्रावणी बोलते. त्यानंतर काही नवस असतील ते सर्व मी करेन, फक्त तू मला इकडे पास कर. आता दुसऱ्या दिवशी सकाळी घरामध्ये आता सानिकाचा रिझल्ट बघण्यासाठी सर्वजण आतुर झालेले आहेत. इकडे स्वीटू ही पेड्याचा बॉक्स घेऊनच आता सानिकाच्या घरी आलेली आहे आणि सानिका जवळ येताच ती आता बोलू लागते की बघ सानू, तू पास होणार आहेस म्हणून मी आत्ताच पेढे घेऊन आलेली आहे, कारण इकडे रिझल्ट लागला आणि दुसरीकडे तुझ्या तोंडामध्ये पेढा मीच भरवणार आहे. सानिकाची आई ही मोबाईल घेऊन येते आणि ती आता सानिकाजवळ देते. त्यानंतर सानिका बोलते की अगं आई, हा मोबाईल का देतेस तू माझ्या हातामध्ये? त्यानंतर सानिकाची आई सानिकाला बोलते की अगं, रिझल्ट तर यावरच लागणार आहे ना, तर मग तू रिझल्ट बघून घे. तेवढ्यातच शुभंकर हा तिकडे येतो. शुभंकरला रात्री झालेला सर्व प्रकार आठवतो. इकडे श्रावणीने शुभूला फोन करण्याचा प्रयत्न केलेला असतो, मात्र वारंवार शुभंकर हा श्रावणीचा फोन कट करत असतो आणि श्रावणीशी संपर्क न ठेवण्याचा देखील प्रयत्न करत असतो. मात्र इकडे श्रावणी न घाबरता आता सानिकाच्या फोनवरती फोन करते. तो फोन आता शुभंकरची आई उचलते. त्यानंतर श्रावणी बाळा बोल ना, काय झालं? तुझा आवाज एवढा उतरलेला का दिसतोय? तुझा रिझल्ट लागला आहे का? तू नापास तर झाली नाहीस ना? असं आता लगेच शुभंकरच्या आई प्रश्नावर प्रश्न ही श्रावणीला विचारत असते. श्रावणी बोलते की अहो काकू, असं काहीच झालेलं नाही, माझा रिझल्ट उद्या आहे आणि मला सानिकाशी बोलायचं आहे. सानिका तिकडे आहे का? आता शुभंकरची आई ही तिला बोलते की सानिका, मला वाटतंय की बाहेर तिच्या मैत्रिणीकडे गुड्डीकडे गेली आहे, तुझं काही काम आहे का? मी तिला सांगते आल्यानंतर. त्यानंतर ती आता स्पष्टच बोलते की शुभू माझा फोन उचलत नाही आहे, शुभू आहे का तिकडे? सानिकाची आई बोलते की अगं मग तसं बोलायचं ना, मी आधीच त्याला फोन नेऊन दिला असता. सानिकाची आई आता लगेच शुभूकडे जाते, शुभूच्या हातामध्ये फोन देते आणि त्यानंतर बोलते की श्रावणी मॅडमचा फोन आला आहे, काय आहे ना, तू फोन उचलत नाही आहेस. त्यामुळे सानिकाच्या फोनवरती त्यांनी फोन केला आहे आणि बघ त्या काय म्हणतायत, त्यांचं महत्त्वाचं काम आहे. शुभंकर हातामधील फोन तर घेतो, मात्र इकडे तो फोन कट करून टाकतो. त्यानंतर श्रावणीचं त्याने काहीच बोलणं ऐकलेलं नाही आणि आता श्रावणी मनामध्ये विचार करते की शुभू, मला तुझ्याशी तर बोलायचं आहे, खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, पण तू माझ्यासोबत असं का वागतोयस? तर दुसऱ्या दिवशी आता लगेच शुभंकर आता पुन्हा त्याला आठवू लागतं की सानिका, तुझा रिझल्ट लागला आहे ना, चल आत्ताच आपण रिझल्ट बघूया. सानिकाला इकडे 90% पडलेले असतात आणि घरातील आता सर्वच जण सानिकाचे प्रचंड कौतुक करत आहेत. स्वीटू लगेच सानिकाला पेढा भरवते. त्यानंतर शुभंकरचंही ते अभिनंदन करत असते, मात्र शुभंकर स्वीटू भरवतेला पेढा आता काढून घेतो आणि स्वीटूला इग्नोर करून सानिकाच्या तोंडामध्ये आता तो पेढा भरवतो व सानिकाचं अभिनंदन करतो. त्यानंतर शुभंकर हा सानिकाला बोलू लागतो की सानू, तुझ्या फोनमध्ये श्रावणी मॅडमचाही नंबर असेल ना गं, मग बघ ना त्यांचा रिझल्ट काय झाला आहे. सानिका इकडे रिझल्ट बघते आणि त्यानंतर तो आता ती शुभंकरला दाखवते. शुभंकर आता एकसारखा मोठे डोळे करून पाहतच राहतो आणि त्यानंतर आपल्याला बंगल्यावरील सीन दाखवला आहे. तर बंगल्यावर इकडे पत्रकार परिषद भरलेली आहे. विश्वंभर आता येतो. त्यानंतर आता
विरोधी पक्षाचे गाडे पाटीलही तिकडे आलेले आहेत आणि श्रावणी नापास होणार असं आता सर्वांनाच वाटलेलं आहे. पत्रकार वेगवेगळे प्रश्न विचारत असतात, त्यांची उत्तरे इकडे विश्वंभर हा देत असतो. तेवढ्यातच आता ते लोक असं बोलणं करतात की श्रावणीला म्हणजेच तुमच्या मुलीला आता लवकरात लवकर खाली बोलवून घ्यावं. काय आहे ना, 11 वाजता रिझल्ट लागलाय आणि आता 11:15 झाले आहेत. आम्हाला सर्वांनाच त्या रिझल्टची फार उत्सुकता आहे. विश्वंभर आता गाडेपाटलांचं स्वागत करतो आणि खुर्चीवर बसण्यासाठी एवढे आतुर आहात आणि आत्ताच इकडे आलाय तर या आत, असं देखील बोलतो. त्यानंतर आता गाडेपाटील हाताला बोलतो की पैसे देऊन आणि तू तर शिक्षण मंत्री आहेस म्हणजे तुझ्या मुलीला तू असं पास करशील. पण बघायचंच आहे एवढे दिवस झालं तुझी नापास होणारी मुलगी आता तरी पास होते का. श्रावणीचा रिझल्ट पाहण्यासाठी श्रावणीचा काका हा श्रावणीला बोलवतो. त्यानंतर श्रावणीला सीट नंबर विचारतो. तिकडे आता शुभंकरही हजर झालेला असतो. श्रावणी आता तिचा सीट नंबर सांगते. त्यानंतर आता तिचा काका सर्वांसमोरच आता तिचा रिझल्ट पाहतो. तर इकडे श्रावणी आता पास झालेली आहे आणि श्रावणी ही 39 मार्कांनी पास झालेली आहे. हे ऐकून आता घरातील सर्वच आनंदी होतात. पत्रकार हे आता विश्वंभरला बोलतात की सर, तुमची मुलगी एवढ्या वर्षाने पास झाली आहे तर चला बघू, सर्वांसमोर आता तिचं तोंड गोड करा. आता इकडे विश्वंभर हा श्रावणीला पेढा भरवतो. त्यानंतर आता गाडे पाटील हे तिकडून चाललेले असतात. त्याचवेळी विश्वंभर हा त्यांना थांबवतो आणि माझी मुलगी पास झाली आहे या निमित्ताने तोंड गोड करून तर जा, असं देखील बोलतो. आता श्रावणीच्या चेहऱ्यावरील आनंद अनावर झालेला असतो. श्रावणी प्रचंड आनंदी झालेली आहे की ती पास झाली आहे. तिच्या काकीलाही आनंद झालाय आणि तिच्या काकांनाही. मात्र इकडे नंदाक्काच्या मनामध्ये तर काहीतरी वाईटच कृती चालू असते. नंदाक्का आता सर्वांसमोर खोटं नाटक करत आहे. तर आता विश्वंभरला आता गाडे पाटील बोलतात की अरे, तू तर शिक्षण मंत्री आहेस, तुला काही रिझल्ट बदलायला एक छोटासा वेळच लागला असेल आणि तुला काही खुर्ची सोडायची आहे का, असं देखील बोलतो. त्यानंतर विजय हा सत्याचाच होतो असं उत्तर आता गाडे पाटलांना विश्वंभर देतो. त्यानंतर गाडे पाटील तिकडून निघून जातात. श्रावणी ही सर्वांचं तोंड गोड करत असते. त्याचवेळी बरोबर ते आता शुभूचं तोंड गोड करायला जाते. मात्र शुभंकर आता श्रावणीला सरळ इग्नोर करून तिकडून चालू लागतो. तर शुभंकरच्या पाठोपाठ श्रावणीही जाते आणि श्रावणी ही आता बोलू लागते की शुभू, तू काही स्वतःला शहाणा समजतोस काय रे, तुला काय वाटतंय, तू मला कोण समजलंस. त्यानंतर शुभंकर बोलतो की मॅडम, मला तुमच्याशी अजिबात बोलायचं नाही आहे आणि आत्ता मी कामात आहे तर मला डिस्टर्ब करू नका, असं देखील आता शुभंकर बोलतो. त्यानंतर श्रावणी बोलते की मी तुझी मॅडम आहे म्हटल्यावरती तुला माझे शब्द ऐकून घ्यावे लागतील. शुभंकर आता श्रावणीला खूप सुनावतो की तुम्ही मार्क्स असे पैसे देऊन विकत घेतले आहेत, तुम्ही खऱ्या बाजूने नाही आहात आणि यामुळेच मला तुमच्याशी बोलायचं नाही, असं देखील बोलतो. त्यानंतर श्रावणी आता स्पष्टपणे सांगते की तू नाही बोललास म्हणून मी 1.5 लाख रुपये दिले नाहीत आणि हे माझे मार्क्स आहेत, ते कोणीच मला वाढवून दिले नाहीत. त्यामुळे तू अजिबात कोणतीच काळजी करू नको. आता इकडे शुभूलाही छान वाटतं आणि शुभू आता श्रावणीने चारलेला पेढा खातो. त्यानंतर श्रावणी आता घरातील सर्वच नोकरांना पेढे भरवू लागते आणि श्रावणी ही आता नंदाक्काच्या खोलीमध्ये ही पेढे घेऊन जाणार आहे आणि तिकडे गेल्यावरती आता त्या दोघींमध्ये काय संवाद होणार आहे हे पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन मालिकांचे एपिसोड्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.